अक्षय अरे अच्छा, म्हणजे हे खरे नकली आहे आणि अजून काय काय सामान गेलंय? अजून आम्हाला काही नीट माहिती नाहीये। तसं असेल तर आम्हाला तुमच्या प्रत्येकाच्या खोल्या चेक करायला हव्यात। म्हणजे काही पुरावे सापडतात का, किंवा अजून काय काय गेलं ते कळेल। आमच्या घरात आमचीच झडती घेणार? चोरीचा तपास करायला बोलवलंय ना तुम्हाला, आमचीच झडती काय घेताय? मॅडम तुमचा गैरसमज होतोय, ही झडती नाहीये। मी म्हणालो त्याप्रमाणे आम्हाला पुराव्याचा शोध घ्यायलाच पाहिजे आणि सर्वात प्रथम घरातून सुरुवात करावी लागेल आणि त्याचबरोबर तुम्हाला आमच्या बरोबर अजून काय काय गेलंय ते चेक करावं लागेल। आमचं आम्ही चेक करू मग। आई तू शांत बस ना जरा। सुधा त्यांचं काम त्यांना करू दे ना, त्यांची काहीतरी प्रोसिजर आहे त्याप्रमाणे त्यांना करू दे काम। आपण अडथळे आणण्यात काही पॉइंट नाही, पण म्हणून काय आपल्या खोल्यांची परस्पर झडती घेणार? सुधा नाही मॅडम, तसं नाही। आमच्या तपासाच्या दृष्टिकोनातून तुमच्या खोल्या चेक करत असताना आमच्या बरोबर तुमच्या घरातली काही माणसं असतीलच। मला नाहीये मान्य। काकू अगं, पोलिसांना सहकार्य करणं आपलं कर्तव्य असतं, त्याशिवाय कसा तपास लागणार? चला तुम्ही तुमचं काम करा। आई बाबा कुठे? फोन केलाय त्यांना, निघालेत ते यायला। या फक्त जे काही शोधाशोध कराल ती जरा हळू आवाजात करा, त्यांची तब्येत बरी नाही। औषध घेऊन झोपलेत ते, तेव्हा जरा काळजीने तपास करा। आम्ही याची काळजी घेऊ। थँक्यू मॅडम, ओपन करा ते। तू या घरात लग्न करून आलीस आणि अण्णांची तब्येत बिघडली, आणि आता सुद्धा ही चोरी तुझ्याच मुळे या घरात झाली आणि म्हणून त्यांना मनस्ताप होतो।